नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मॅथ मराठीवर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समास हा टॉपिक. अतिशय महत्त्वाचा टॉपिक समास. तर चला जास्त आपण वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करू. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑन करून ठेवा. भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. समास म्हणजे काय याची व्याख्या आपण या ठिकाणी दिलेली आहे. शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. ठीक आहे, सामासिक शब्द असे म्हणतात. त्यानंतर या शब्दांची फोड करून दाखविण्यास त्याला विग्रह असे म्हणतात. ठीक आहे, विग्रह. आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. या दोन गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या तर आपला सगळा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. ओके. सामासिक शब्द. ठीक आहे. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवलेले असतात. सामासिक शब्दामध्ये समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवलेले असतात. त्यानंतर पहा इथं सम अधिक अस, सम अधिक अस असं लिहिलेलं आहे. हा आहे समासाचा विग्रह. समास, समास म्हणजे काय त्याचा हा विग्रह आहे आणि त्याचा अर्थ होतो एकत्र होणे, एकत्र होणे. ठीक आहे. दोन शब्द एकत्र आणलेले आहेत. सम, सम म्हणजे समान सारखा, अस म्हणजे होणे. ठीक आहे, एकत्र होणे, सारखे होणे म्हणजेच त्याला आपण समास असं म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे पाहू आणखी आपण अतिशय महत्वाचा टॉपिक. आणि या समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. समासाचे खालील प्रमुख 4 प्रकार आहेत. हे प्रमुख प्रकार आहेत: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. या अव्ययीभाव समासाचे उपप्रकार नाहीत मित्रांनो, पण यांना उपसर्ग लागलेले शब्द आहेत. उपसर्ग संस्कृत, मराठी आणि फारसी असे काही उपसर्ग लागलेले आहेत. मराठीमधले उपसर्ग नाही, परंतु मराठी शब्दांची द्विरुक्ती झालेले शब्द काही आहेत, विरुक्ती झालेले शब्द काही आहेत. आणि त्यापासून अव्ययीभाव समासाचे बरेचसे उदाहरणं आहेत. ते सर्व उदाहरणं आपल्याला या टॉपिक मध्ये कव्हर करायचे आहेत. त्यानंतर तत्पुरुष समासाचे एकूण 7 प्रकार आहेत. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहेत, ते अभ्यासायचे. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत, हे 3 प्रकार अभ्यासायचे. आणि त्यानंतर बहुव्रीही समासाचे एकूण 4 प्रकार आहेत, हे 4 प्रकार अभ्यासायचे. 4 प्रकार अभ्यासत असताना पहिल्या प्रकाराचे आणखी 2 प्रकार आहेत, हे सुद्धा या टॉपिक मध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. मी या टॉपिक मध्ये अशी एकही गोष्ट सोडणार नाही. सर्वच्या सर्व टॉपिक, उपप्रकार सर्व घेणार. प्रत्येक उपप्रकाराचे भरपूर अशी उदाहरणं घेणार. या सर्व गोष्टी तुमच्या या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ कदाचित छोटासा, थोडा लांब होऊ शकतो. जवळपास 36 ते 37 मिनिटांचा हा व्हिडिओ होऊ शकतो. पाहू आपण किती मोठा होतो. परंतु तुम्ही या व्हिडिओला सोडून जाणं योग्य नाही. तर चला आपण पुढे जाऊ आणि एक एक करून प्रत्येक समासाचा जो प्रकार, उपप्रकार आहे, अभ्यासू. ठीक आहे. या ठिकाणी पहा, समासाचे खालील जे प्रमुख 4 प्रकार आहेत, त्या 4 प्रकाराचे या ठिकाणी उपप्रकार सुद्धा दिलेले आहेत. अव्ययीभाव समासाला या समासाचे प्रकार नाहीत. ठीक आहे, याचे प्रकार आहेत का? नाहीत. ठीक आहे. तर पण उपसर्ग लागलेले आहेत. संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, ज्या शब्दांना आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागलेले असतात. या उपसर्गापासून काही शब्द तयार होतात. ते शब्द कोणते जे असतील ते अव्ययीभाव समासाची उदाहरणं असतील. त्यानंतर फारसी भाषेतील काही या ठिकाणी उपसर्ग लागलेले आहेत, जसे की बे, दर, बेला, गैर, बिन, हर आणि बर असे काही उपसर्ग लागलेले आहेत, जे फारसी भाषेतील आहेत. आणि त्यांच्यापासून तयार झालेले जे शब्द आहेत ते सगळे अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. आणि त्यानंतर मराठीमधली काही शब्दांची द्विरुक्ती झालेली आहे, जसे की एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरणे. घरोघरी, दारोदारी, पानोपानी, रानोराणी, गावोगावी हे असे सगळे जे शब्द असतात, म्हणजे गाव या शब्दाचा रिपिटेशन झालं, गाव, गावोगावी, है ना. तर असे जे शब्द आहेत हे सर्व
अव्ययीभाव समासाची उदाहरणं असतात, अव्ययीभाव समासाची उदाहरणं असतात. ठीक आहे मित्रांनो, पुढे आपण हे सर्व पाहणार आहोत. या ठिकाणी फक्त प्रकार आणि उपप्रकार यांचे प्रकार आपण अभ्यासत आहोत. पुढे जाऊन याच्या संपूर्ण सखोल माहिती घेणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये एकही मार्क याचा सुटला नाही पाहिजे, प्रत्येक गुण तुम्ही त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. ठीक आहे. दुसरा प्रकार जो आहे तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे बघा एकूण 7 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे अलुक तत्पुरुष समास, तिसरा आहे उपपद तत्पुरुष समास, चौथा आहे नय्य तत्पुरुष समास, पाचवा कर्मधारय तत्पुरुष समास, सहावा द्विगु तत्पुरुष समास आणि सातवा मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. त्यानंतर पहा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास असे एकूण 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यानंतर बहुविरी समास. बहुविरी समासामध्ये पहा विभक्ती बहुविरी समास आहे आणि या विभक्ती बहुविरी समासाचे हे 2 अतिशय महत्वाचे प्रकार आहेत. हे उपप्रकार आहेत. सॉरी, मी या ठिकाणी डायरेक्ट त्याचं केलेलं आहे, पण हे उपप्रकार आहेत. कशाचे उपप्रकार आहेत? हे बहुविरी समासाचे 2 आहेत. कोणता? समानाधिकरण आणि व्याधिकरण हे दोन्ही प्रकार विभक्ती बहुविरी प्रकाराचे उपप्रकार आहेत. आणि त्यानंतर याला आपण 3 नंबर देऊ, याला 4 नंबर देऊ आणि याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर आणि याला 4 नंबर असे एकूण हे 3 प्रकार आणि हा 1 प्रकार, एकूण 4 प्रकार होतात. नय्य बहुविरी समास, सहबहुविरी समास, प्रादिबहुविरी समास. एक एक करून प्रत्येक उपप्रकार, त्याची उदाहरणं, त्याची व्याख्या सगळं काही समजून घेऊ आपण. लागलीच मग आपण सुरुवात करूया. पहिला प्रकार अव्ययीभाव समास. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये काय असते? प्रथम पद प्रधान असते. प्रथम पद प्रधान याला आपण असं लिहू शकतो, हे प्रथम पद त्याचं प्रधान आहे, त्याला आपण अधिक करू. ठीक आहे. या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. क्रियाविशेषणासारखा, जसे की वर, खाली, इकडे, तिकडे. ठीक आहे. वेळ सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेली, काल, परवा, उद्या, हे सगळे क्रियाविशेषण जे असतात त्या क्रियाविशेषणासारखा याचा उपयोग केलेला असतो. ठीक आहे. आणि त्याला काय म्हणतात? अव्ययीभाव समास म्हणतात. हे बहुधा शब्द जे असतात स्थळ, काल आणि रीतिवाचक असतात. आणि बरोबर आहे, हे स्थळ, काल आणि रीतिवाचक सर्व जे शब्द असतात ते काय असतात? क्रियाविशेषण असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे यामध्ये संस्कृत भाषेतील जे उपसर्ग लागलेले आहेत ते आपण अभ्यासू. ठीक आहे. कोणते? आ, यथा आणि प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. ठीक आहे. तर पहा, आ पासून काय? आजन्म म्हणजे जन्मापासून, आमरण मरेपर्यंत, यथाश्रम श्रमाप्रमाणे, किंवा इथं क्रमाप्रमाणे लिहिले त्याच दुसरं उदाहरण देऊ. यथाक्रम आहे तो शब्द. काय आहे? यथाक्रम आहे, क्रम. ठीक आहे. यथाक्रम, यथाश्रम श्रमाप्रमाणे, यथाक्रम क्रमाप्रमाणे. ठीक आहे, क्रमाप्रमाणे. त्यानंतर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षण आहे इथे शब्द असा, पण आता ते कसं एवढं मोठं बनवायचं म्हणल्यावर थोडासा वेळ लागतो आणि खूप गुंतागुंतीचा कार्यक्रम असतो. मी करणारा एकटाच आहे, त्यामुळं थोडी मेहनत जास्त लागते. प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षणाला. यथा न्याय, न्यायाप्रमाणे. पुढचं पाहू. त्यानंतर आहे बघा फारसी भाषेतील या ठिकाणी उपसर्ग लागलेले आहेत. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. ठीक आहे. त्यामध्ये बघा दर, बघा हा लागला दर. दरसाल, दरसाल म्हणजे प्रत्येक वर्षी. हर रोज, हा लागला हर, हर रोज प्रत्येक दिवशी. बिनधास्त, धास्तीशिवाय. बेशक, शंका न घेता. बेलाशक, शंका न घेता. बेला बघा इथे, बेला जो आहे शब्द आहे का इथे? बेला. त्यानंतर बे सुद्धा आहे. ठीक आहे. गैरहजर, बिनधोक, बिनचूक, बहुधा ही सर्व जी उदाहरणं आहेत, ही सर्व उदाहरणं कशाची आहेत? अव्ययीभाव समासाची आहेत. गैरशिस्त, दररोज, बेमालूम. आणि यानंतर बघा अव्ययीभाव समासाचीच उदाहरणं जी मराठीतली आहेत. ठीक आहे, मराठी भाषेतील.
द्विरुक्ती झालेली आहे. कशाची? मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन म्हणजे शब्दाची द्विरुक्ती होऊन तयार झालेले जे शब्द आहेत, जे क्रिया विशेषणाप्रमाणे वापरले जातात, ही सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. हे लक्षामध्ये ठेवा तुम्ही. जसे की घरोघरी, प्रत्येक घरी, वारंवार, प्रत्येक वारी, पानोपानी, प्रत्येक पानात, गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, दारोदार, प्रत्येक दारी, जागोजागी, प्रत्येक जागी. ठीक आहे. ही सगळी अव्ययीभाव समासाची उदाहरणं होती. आणि मित्रांनो, यानंतर आता आपल्याला अभ्यासायचं आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे काय? तर तत्पुरुष समासामध्ये असते दुसरं पद प्रधान असते. दुसरं पद प्रधान आहे. ठीक आहे. याला आपण असं लिहू शकतो, दुसरं पद प्रधान. ओके. समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. तत्पुरुष समासाचे खालील उपप्रकार पडतात. ठीक आहे. या ठिकाणी आता ही व्याख्या तर वाचली, पण याचा अर्थ काय होतो हा समजून घेऊ आपण. ठीक आहे. समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने या ठिकाणी काय केलेलं असते? गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय आपल्याला लिहावा लागतो. कधी? विग्रह करताना, म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी उदाहरण त्याचं जर लिहिलं आपण, सुख प्राप्त. ठीक आहे. या ठिकाणी सुख प्राप्त आहे, तर सुखाला प्राप्त हा विभक्तीचा प्रत्यय. सला ते सलाना ते विभक्तीचा प्रत्यय आहे का नाही? हा. तर जेव्हा विग्रह केला आपण इथं सुखाला प्राप्त केलं, सुखाला प्राप्त, सुख प्राप्त या सामासिक शब्दाचा विग्रह सुखाला प्राप्त केलं, या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय आला. सला ते सलाना ते कशाचा आहे रे बाबा? द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे सला, सलाना ते, हे ना, सुखाला प्राप्त, द्वितीय तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. समजलं का? तर त्या ठिकाणी आपल्याला विग्रह केल्याच्या नंतर त्यांची काय आपल्याला लिहावी लागते? विभक्ती लिहावी लागते. म्हणून यात नाव दिलेलं आहे विभक्ती तत्पुरुष समास. दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त. ठीक आहे. द्वितीय. त्यानंतर तोंडपाठ, तोंडाने पाठ, नेयशी नियेशी, तृतीय तत्पुरुष. भक्तिवश, भक्तीने वश, तृतीय तत्पुरुष. कारण की इथं नेयशी नियेशी जे असते ते काय असते? ते असते तृतीय विभक्तीचं काय आहे? ते प्रत्यय आहे. ठीक आहे. त्यानंतर भक्तिवश झाल्याच्या नंतर बुद्धिजड, बुद्धीने जड, तृतीय तत्पुरुष. गुणहीन, गुणाने हीन, तृतीय तत्पुरुष. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, साठी म्हणलं की काय असते? चतुर्थी असते. ठीक आहे. मालकी हक्क. सचिवालय, सचिवासाठी आलय, चतुर्थी. गायरान, गायीसाठी रान, चतुर्थी तत्पुरुष समास. तपोवन, तपासाठी वन, चतुर्थी तत्पुरुष समास. सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त, ऊन होणं असेल तर काय होते? पंचमी होत असती, पंचमी विभक्ती. ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला विभक्तीचा वेगळा अभ्यास करावा लागणार. विभक्तीचे व्हिडिओ वेगळे पाहावे लागतील. ठीक आहे. कदाचित तुमचं कम्प्लीटही झालेलं असेल. बऱ्याच जणांचे पोलीस भरती करणारे काहीच सोडत नाहीत, मला माहिती आहे. त्यानंतर बघा, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. इथं सुद्धा ऊन होऊन म्हणजे काय झालं? पंचमी झाली. चोर भय, चोरापासून भय, ऊन होऊनच आलं, पंचमी तत्पुरुष. त्यानंतर जाती भ्रष्ट, जातीतून भ्रष्ट, पंचमी तत्पुरुष समास. राजपुत्र, राजाचा पुत्र, चाचीचे, षष्टी तत्पुरुष समास. ठीक आहे. षष्टी विभक्ती आहे इथं. त्यानंतर पहा, राजवाडा, राजाचा वाडा, चाचीचे, षष्टी तत्पुरुष समास. घोडदौड, घोड्यांची दौड, चाचीचे आलं पुन्हा षष्टी तत्पुरुष समास. गरजावई, घर जावई आहे ते गरजावई झालं, सॉरी इथं घ आहे. घर जावई, घरातील जावई. ईल आलं म्हणजे काय होणार? सप्तमी होणार, सप्तमी तत्पुरुष समास. त्यानंतर वनभोजन, वनातील भोजन, सप्तमी तत्पुरुष समास. पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा, सप्तमी तत्पुरुष समास. यानंतर मित्रांनो आपण अभ्यासू आलुक तत्पुरुष समास. आलुक तत्पुरुष समास. आपण तत्पुरुष समासामध्ये हा दुसरा प्रकार आपण अभ्यासत आहोत, आलुक तत्पुरुष समास. आलुक या शब्दाचा अर्थच काय होतो? ज्याचा लोप होत नाही. ठीक आहे. ज्या शब्दाचा लोप होत नाही. ठीक आहे. विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास आलुक तत्पुरुष समास असं म्हणतात. आलुक या ठिकाणी ल आहे. आलुक तत्पुरुष समास, लोप न पावणारा असे म्हणतात. त्यामध्ये काय? पंकेरुह, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. आणि दुसरे दोन आहेत. एक मराठीतलं उदाहरण आहे तोंडी लावणे. ठीक आहे. काय आहे? तोंडी लावणे. आणि पाचवं आहे अग्रेसर. हे पाचच उदाहरणं याच्यामध्ये आहेत. आणि पाच उदाहरणं ध्यानात ठेवा. आलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. कशाची उदाहरणं आहे ही?
अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. अलुक तत्पुरुष ध्यानामध्ये ठेवा. त्यानंतर उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास म्हणजे त्याला कृदंत तत्पुरुष सुद्धा म्हणतात. हे काय आहेत, यांना क्रियापदासारखं दिसतात पण आपल्याला क्रियापद म्हणून आपल्याला वापरता येत नाहीत. ठीक आहे. ज्या तत्पुरुष पुरुषात समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातू साधित किंवा कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही, त्यास उपपद कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात. नीरज. नीरज म्हणजे निरात जन्मलेला. नीर म्हणजे काय रे बाळा? नीर म्हणजे पाणी. ठीक आहे. नीरज. नीरज पाण्यामध्ये जन्मलेला. पाण्यात कोण जन्मते रे? पाण्यामध्ये कमळ जन्मते, पाण्यामध्ये मासे जन्मतात, पाणी जलचर भरपूर आहे, ते सर्व काय नीरज आहेत, नीरामध्ये जन्मलेले आहेत. त्यानंतर आहे पंकज. पंकज म्हणजे काय? चिखल. पंख आहे ना, चिखलात जन्मलेला. तर हे काय आहे? तो आहे कमळ. ठीक आहे. ते सुद्धा कमळ आहे जे चिखलामध्ये जन्मते. ठीक आहे. त्यानंतर यज्ञ करता, यज्ञ करणारा, जलधर, जल धरणारा, मंत्रकार, मंत्र करणारा, ग्रंथकार, ग्रंथ करणारा, हे सर्व उपपद तत्पुरुष समास आहेत. काय आहेत? उपपद तत्पुरुष आहेत. याच्यामध्ये एक उपपद दिले का नाही? प्रत्येकाला पद दिले आहे का नाही? ग्रंथकार, ग्रंथ करणारा. बरोबर आहे का नाही? पदासारखे वापरलेले आहेत. जसा गावचा सरपंच असतो, सरपंच हे पद आहे का नाही? तसंच मग काय, ग्रंथकार हे सुद्धा एक पद आहे. मंत्रकार, मंत्र करणारा, जलधर, जल धरणारा, यज्ञ करता, पंकज, नीरज, हे सर्व कसे आहेत? उपपद आहेत. उपपद आहेत माणसाला दिलेली. तर याच्यावरून आपण असं म्हणू शकतो हा उपपद तत्पुरुष समासाचा उदाहरण किंवा प्रकार आहे. आणि अशा प्रकारे ट्रिक लावून ध्यानामध्ये ठेवायचा आहे आपल्याला प्रत्येकाला स्वतःला. ठीक आहे. बाकीचे प्रकार पाहू आपण. सुखद, सुख देणारे, शेतकरी, शेती करणारा. त्यानंतर द्विज, दोनदा जन्मलेला, दोनदा जन्मलेला, पक्षी, ब्राह्मण आणि दात. आता पक्षी दोनदा जन्मतो आणि दात सुद्धा दोनदा जन्मतो. ब्राह्मण दोनदा कधी जन्मतो काय माहित? कुठे शास्त्रात आहे लिहिलेलं, पण आता त्याचा आपल्याला नाही तसा अभ्यास. ठीक आहे. पक्षी कसा दोनदा जन्मतो मित्रांनो? तर तो जन्मतो पहा, एकदा अंड जन्मते आणि त्या अंड्यामधून पक्षी निघतो. म्हणजे हे झाला पक्षाचा 2 वेळा जन्म, म्हणून त्याला द्विज म्हणलेला आहे. आणि दात सुद्धा दोनदा जन्मतो. एकदा दुधाचे दात असतात, ते पडतात लहानपणी 5 वर्षाच्या आसपास, 6 वर्षाच्या आसपास, आणि त्यानंतर दुसरे दात येतात, म्हणून दात हा सुद्धा काय आहे? द्विज आहे. ठीक आहे. त्यानंतर लाच खाऊ, लाच खाणारा, आग लाव्या, आग लावणारा, खग, आकाशात गमन करणारा, मार्गी, मार्गात असलेला. ठीक आहे. ही सर्व शब्द जी आहेत ती कशाची आहेत? उपपद तत्पुरुष समासाची आहेत. उपपद तत्पुरुष समास. त्यानंतर आपण चौथा प्रकार अभ्यासू, नय्य तत्पुरुष समास. नय्य या शब्दाचा अर्थ होतो नाही. नय्य या शब्दाचा अर्थ काय होतो? नाही. नाही म्हणजेच काय आहे बाबा? याच्यात नकार आहे. नकार. ठीक आहे. नकार आहे. आणि हा नकारच ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन, न, ना, बै, नि, गैर यासारख्या अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्गांनी सुरू होईल त्यास नय्य तत्पुरुष समास असे म्हणतात. नापसंत, पसंत नसलेला. त्यानंतर बाकीचे काय आहेत? अशक्त, शक्त नसलेला, बेकायदा, कायदेशीर नसलेला, अन्याय, न्याय नसलेला, अहिंसा, हिंसा नसलेली. त्यानंतर अयोग्य, योग्य नसलेला, अनादर, आदर नसलेला, निरोगी, रोग नसलेला, नाईलाज, इलाज नसलेला, बेडर, डर नसलेला, निर्दोष, दोष नसलेला, बिनसावध, सावध नसलेला. सर्वच्या सर्व नय्य तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. नय्य तत्पुरुष समास. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर एकदा लाईक करा. नय्य तत्पुरुष समासाची ही उदाहरणं आहेत. आणि यानंतर पाहू आपण कर्मधारय समास. कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान विशेषण असून पहिले पद हे विशेष्य व दुसरे प्रधान असते, तसेच या दोनही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. काही प्रसंगी दोन्ही शब्द विशेषण असतात. दोन्ही शब्द विशेषण असू शकतात.
उदाहरणं पाहिले, उदाहरणावरून ध्यानात ठेवायचं. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. ठीक आहे. या ठिकाणी उत्तम पहिला शब्द काय आहे? विशेषण आहे. पुरुष कसा आहे? उत्तम आहे, उत्तम है ना, हे त्याचं विशेषण आहे. महादेव, देव कसा आहे? महान आहे. ठीक आहे. घनश्याम, श्याम कसा आहे? घनासारखा आहे, सावळा. रक्तचंदन, काय? चंदन कसं आहे? रक्तासारखं आहे. मुख कमल, कमलासारखं मुख, कमल हेच मुख. ठीक आहे. या ठिकाणी हे काय वापरलेले आहेत? पहिला शब्द विशेषणासारखा आणि दुसरा शब्द विशेष्य आहे. विशेष्य म्हणजे ज्याची तुलना केलेली आहे आणि विशेषण म्हणजे ज्याच्याशी तुलना केलेली आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाचं आणि सोपं आहे. चरण कमल, चरण हेच कमल. पितांबर, पिवळे असे वस्त्र. घननीळ, निळा असा घन. आणि भाषांतर किंवा अन्य भाषा, भाषा कोणती आहे? अन्य भाषा आहे. ठीक आहे. त्यानंतर वेशांतर, दुसरा वेश, वेश दुसरा. त्यानंतर श्याम सुंदर, श्याम कसा आहे? सुंदर आहे. नरसिंह, सिंहासारखा नर. विद्याधन, विद्या हेच धन. भवसागर, विश्वरूपी सागर. हिरवागार, खूप हिरवा. लाल भडक, खूप लाल. तपोबल, तप हेच बल. नीलकमल, निळे असे कमल. ही सर्व जी आहेत ही काय आहेत मित्रांनो? ही सर्व जी उदाहरणं आहेत, इट्स नॉट यू टू वे या ठिकाणी, ही सर्व कशाची उदाहरणं आहेत? चला बाकी पुढे पाहू आपण. ओके. त्यानंतर द्विगु समास अभ्यासाचा आहे आपल्याला. द्विगु समास. ठीक आहे. द्विगु समास. द्विगु समास, ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो? द्विगु समास असं म्हणतो. ठीक आहे. काय सांगितले असते? संख्या विशेषण असते, त्याच्यामध्ये संख्येचा बोध होतो आपल्याला. या ठिकाणी बघा, उदाहरणात समजून जाते. 12 भाई, 12 भावांचा समूह. 12 हा शब्द आला का? इथं 12 शब्द आला, बरोबर आहे. संख्या आहे. 12 ही काय आहे? संख्या आहे. या प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला एक संख्या विशेषण मिळणार आहे. काय मिळणार आहे? संख्या विशेषण मिळणार आहे. संख्या विशेषण. या संख्या विशेषणावरून ओळखून घ्यायचं, बाबा हे द्विगु समास आहे. काय आहे? द्विगु. द्विगु म्हणजे दोन. द्विगु आहे ना. ठीक आहे. द्विगु, दोन, दोन अर्थ होतो द्विगुचा. ठीक आहे. ओके. उदाहरण पाहू. चौघडी, 4 घड्यांचा समूह. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. त्रिपटले, 3 पटलांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. पंचवटी, 5 वडांचा समूह. चातुर्मास, 4 महिन्यांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. ही सर्व उदाहरणं मित्रांनो संख्या विशेषणाची उदाहरणं आहेत आणि म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? द्विगु समास म्हणू शकतो. द्विगु तत्पुरुष समास. त्यानंतर आहे 7वा प्रकार आणि तत्पुरुष समासाचा शेवटचा प्रकार म्हणजे तो म्हणजे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा काय आहे तर पहिल्या, मी इकडे जरा हे करत होतो, डिस्टर्ब झालो, सॉरी. ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विशेषणाच्या वेळी त्याची स्पष्टता काढावी लागते, त्यास मध्यम पदलोपी समास असं म्हणतात. ठीक आहे. साखर भात आहे. साखर भात, साखर घालून केलेला भात. या ठिकाणी घालून केलेला हा शब्द आपण इथं काय करतो? याच्यामध्ये टाळतो. म्हणून जेव्हा विग्रह करतो तेव्हा आपल्याला हा लिहावा लागतो. त्यालाच आपण काय म्हणतो? मध्यम पदलोपी. मधातलं पद काय झालेलं आहे बाळा? लोप पावलेला आहे. म्हणून मध्यम पदलोपी समास असं आपण त्याला म्हणतो. साखर भात, साखर घालून केलेला भात. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. कांदे पोहे, कांदा घालून केलेले पोहे. ठीक आहे. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार किंवा घोड्यावरचा स्वार. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा किंवा नवरीचा चुलता किंवा बायकोचा चुलता या नात्याने सासरा है ना. जसा महिलेला सासरा असते तसा पुरुषाला बी सासरा असतो ना. मग त्या हिशोबाने आपण तसंही म्हणू शकतो. गुरुबंधू, गुरुचा शिष्य या नात्याने बंधू. मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने तो आपला भाऊ. ओके. ही सर्व मध्यम पदलोपी समासाची उदाहरणं आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तिसरा प्रकार. ओके. तिसरा प्रकार अभ्यासत असताना त्याचं नाव आहे द्वंद्व समास. द्विगु समासात आणि द्वंद्व समासात आपण कन्फ्युज होतो बरं.
द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा 6वा प्रकार आहे आणि द्वंद्व समास हा प्रमुख प्रकार आहे. ठीक आहे, 4 प्रकारापैकी एक प्रकार आहे आणि त्याचा क्रमांक आहे 3रा. या द्वंद्व समासाचे एकूण किती प्रकार पडतात? इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. या इतरेतर द्वंद्व समासाचे 2 प्रकार पडतात. एक आहे समानाधिकरण आणि दुसरा आहे त्याचं नाव आहे बघा समानाधिकरण, व्याधिकरण. ठीक आहे, व्याधिकरण असे 2 प्रकार आहेत त्याचे. हे 2 प्रकार ती अभ्यासायचे आणि नंतर मग वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व समास असे एकूण 3 प्रकार आपल्याला महत्वाचे अभ्यासायचे आहेत. चला पहिला अभ्यासू आपण इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे, इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासाचा काय? शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चय दर्शक उभयान्वी अव्ययांचा वापर करावा लागतो. यामध्ये बहीण भाऊ सॉरी माफ करा मला, मी इथं थोडस चुकून बोललो. ठीक आहे, द्वंद्व समासामधला इतरेतर द्वंद्व समासाचे हे 2 प्रकार नाहीत. हे 2 प्रकार त्याचे आहेत का? नाही, इथं मी चुकून बोललो. हे कशाचे प्रकार आहेत? हे आहेत बहुविरी समासातल्या पहिल्या प्रकाराचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, हे इथं मी थोडीशी माफी मागतो तुमची, तुम्ही तुमचं करेक्शन करून घ्या. पुढचं पाहू आपण. ठीक आहे, इतरेतर द्वंद्व समासाचा कोणताही प्रकार नाही, तो स्वतंत्र आहे. आणि ठीक आहे, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय दर्शक उभयान्वी अव्ययांचा वापर करावा लागतो त्यास आपण इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतो. बहीण भाऊ, बहीण व भाऊ, बघा व या समुच्चय बोधक शब्दाचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करावा लागला. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, बघा आणि या समुच्चय बोधक शब्दाचा आपल्याला इथे काय करावा लागला? उपयोग करावा लागला आपल्याला उभयान्वी अव्ययाचा. ठीक आहे, व आणि हे काय आहेत? समुच्चय बोधक आहेत. समुच्चय बोधक आहेत ना, याच्यामध्ये समूह दाखवलेला असतो, समूह. ठीक आहे, समुच्चय बोधक शब्द आहेत. ओके, त्यानंतर विटी दांडू, विटी आणि दांडू, विटी दांडू, विटी आणि दांडू. आई वडील, आई आणि वडील. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. ठीक आहे, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. त्यानंतर भीमार्जुन, भीम व अर्जुन. अहिनकुल, अहि आणि नकुल. ने आन, ने आणि आन. दक्षिणोत्तर, दक्षिण आणि उत्तर. पशु पक्षी, पशु आणि पक्षी. शर्ट पॅन्ट, शर्ट आणि पॅन्ट. ठीक आहे, ही सर्व उदाहरणं जी आहेत ती आहेत द्विगु समासाची, सॉरी द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत, द्वंद्व समासाची. ठीक आहे, द्वंद्व समास. त्यानंतर समोर पाहू आपण वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास. द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार, ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वी अव्ययांचा वापर करावा लागतो. ही सुद्धा उभयान्वी अव्ययच आहेत, पण या उभयान्वी अव्ययामध्ये पण प्रकार आहेत ना, हे आहेत विकल्पदर्शक आहेत. याच्यामध्ये विकल्प आहे, पर्याय आहे. विकल्प म्हणजे पर्याय, आणि पर्याय देताना आपण काय करतो? ही शब्द वापरतो, अथवा किंवा वा. हे कर अथवा ते कर, हे कर किंवा ते कर, हे वा ते. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? विकल्पदर्शक आहेत. आणि यानंतर काय आपल्याला अभ्यासाची त्याची उदाहरणं 15-16. 15 अथवा 16. न्याय अन्याय, न्याय किंवा अन्याय. मागे पुढे, मागे किंवा पुढे. छोट्या मोठ्या, छोट्या किंवा मोठ्या. परीक्षेमध्ये तुम्हाला हे येतात, हे शब्द येतात आणि विचारतात की बाळा सांग हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. वैकल्पिक द्वंद्व समास आहे. बरे वाईट, बरे किंवा अथवा वाईट. सत्य असत्य, सत्य किंवा असत्य. खरे खोटे, खरे किंवा खोटे. ही सर्व वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. अथवा किंवा, किंवा वा किंवा अथवा 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 हे जे दिसायले नाही बाबा, हे सगळे काय आहेत? विकल्प दिसायलेत, विकल्प. म्हणून वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत ही सगळी, वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. त्यानंतर समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे आणि शेवटचा प्रकार आहे. ठीक आहे, ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर शब्दांचाही अंतर्भाव केला जातो त्या समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे बघा काय समाहार, सम म्हणजे जास्त. ठीक आहे, समाहार सर्व त्याच्या सारख्या समान गोष्टींचा
अंतर्भाव असतो. बाजार हाट व तत्सम वस्तू, इथं तद्रूप झाले, हे तत्सम आहे. तत्सम म्हणजे त्याच्यासारख्या. ठीक आहे, तत्सम वस्तू कशासारख्या? बाजार हाटामध्ये. बाजारात गेलो तर फक्त आपण काय बाजारात काय बाजारात भेटणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपण घेऊन येतो. वेणी फणी म्हणजे नुसतं वेणी फणी नाही. वेणी फणी म्हणजे डोकं विचारणं, त्यासोबत सगळं साज शृंगार करत बसणं, सगळ्या गोष्टी करणं. ठीक आहे, चहा पाणी, पाहुणे आले तर फक्त चहा पाणी करत नाही आपण, म्हणतो चहा पाणी करा, पण त्यामध्ये काय असतो? सर्व नाश्ता, त्यांना कदाचित जेवण, इतर फराळाचे पदार्थ हे सगळं दिलं जातं. चोख सुपारी, या सर्व गोष्टी चहा पाण्यामध्ये येतात. त्यानंतर मीठ भाकर खाऊन पोट भरून, नुसतं मीठ आणि भाकर खातात का? नाही. एक गरिबीच्या साधारण जेवढे पदार्थ आहेत तेवढे इतर सर्व खाद्य पदार्थ त्याच्यामध्ये धरले जातात. भाजीपाला म्हणजे काय? भाजी पण आणि पाला नाही तर माळव सगळं बाजारात मिळणाऱ्या सर्व तरकारी वस्तू, भात व तत्सम वस्तू, इथं भात लिहिले, भात नाही, पाला आहे. शेतवाडा किंवा शेतीवाडी, तर त्याला आपण शेतीवाडी व इतर तत्सम जायदाद हे सगळे आपण याला मिळून का त्यांना खूप शेतीवाडी आहे म्हणजे श्रीमंत आहे. केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. ठीक आहे, केर कचरा. त्यानंतर बहुविरी समास, चौथा प्रकार अभ्यासणार आहोत. समासाचा शेवटचा प्रकार बहुविरी समास, आणि बहुविरी समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. आणि या 4 प्रकारातला पहिला प्रकार आहे विभक्ती बहुविरी समास, आणि त्याचे हे 2 प्रकार आहेत उपप्रकार. मी जे तुम्हाला मगाशी म्हणत होतो, माझ्या कन्फ्युजन मुळे थोडंसं हे झालं, पण असो लागलीच आपण बहुविरी समास म्हणजे काय तर पाहूया. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्या 2 पदार्थाशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो. ठीक आहे, या ठिकाणी दोन्ही पद महत्वाची नाहीत. ठीक आहे, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदार्थाचे विशेषण असतो, त्या सामासिक शब्दास बहुविरी समास असं म्हणतात. आता बहुविरी समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. विभक्ती बहुविरी समास, नय्य बहुविरी समास, प्रादि बहुविरी समास आणि सहबहुविरी समास. या ठिकाणी नय्य बहुविरी समास आहे, तसा आपण आधी एक अभ्यासला होता. नय्य तत्पुरुष समास सुद्धा अभ्यासला होता. ठीक आहे, याच्यातही नकार आहे, त्याच्यातही नकार आहे. हे विशेषण आहे आणि ते विशेषण नाही. ते काय होते? विशेषण आणि विशेष्य एकत्रित आलेले होते. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आधी आपण विभक्ती तत्पुरुष समास अभ्यासू. विभक्ती तत्पुरुष समासाचे एकूण 2 प्रकार पडतात, समानाधिकरण आणि व्याधिकरण. विभक्ती बहुविरी समासाचे खालील 2 प्रकारे आपण आता पाहणार आहोत. समानाधिकरण पाहूया. विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. ठीक आहे, दोन्ही पदे, म्हणून त्याला समानाधिकरण म्हणलेलं आहे. ठीक आहे, उदाहरण पाहिलं तर काय आहे? लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू प्रथमा. वक्रतुंड, वक्र आहे तुंड किंवा तोंड ज्याचे तो कोण गणपती, प्रथमा विभक्तीत आहेत. नीलकंठ, नील आहे कंठ ज्याचा तो कोण शंकर, प्रथमा विभक्ती म्हणाले तर कुठे प्रथमा विभक्ती? तर प्रथमा विभक्ती बघायचं, नील कंठ, ज्या ठिकाणी येते ते काय असते? प्रथमा विभक्ती असते. ठीक आहे, त्यानंतर भक्तिप्रिय, भक्त आहे प्रिय ज्याला तो. त्यानंतर इंद्रजीत, इंद्र आहे जीत ज्याने तो कोण? रावण. लंबोदर, लांब आहे उदर ज्याचा असा तो कोण? गणपती. पांडुरंग, पांडू आहे रंग ज्याचा असा तो कोण? विठ्ठल. जितेंद्रिय, जित आहेत इंद्रिय ज्याची तो मारुती. हे सगळे प्रथमेत आहेत, म्हणून याला समानाधिकरणची नाव दिलेली आहेत. समानाधिकरण हा प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार व्याधिकरण, बहुविरी समासाचा विभक्ती बहुविरी समासामधला दुसरा प्रकार व्याधिकरण बहुविरी समास. विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. ठीक आहे, सुधाकर, सुधा आहे करात असा तो. सुधा इथं प्रथमा आणि करात म्हणजे सप्तमी. गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला तो गणेश, षष्टी आणि प्रथमा. याच्यामध्ये 2 आहेत, भिन्न भिन्न विभक्ती असतात, म्हणून त्याला व्याधिकरण असं म्हणतात. ठीक आहे, भालचंद्र, भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो, सप्तमी आणि प्रथमा. तय्या, तय्या. ठीक आहे, चक्रपाणी, चक्र आहे पाणी ज्याच्या तो विष्णू, प्रथमा आणि सप्तमी. ठीक आहे, यानंतर दुसरा प्रकार आहे नय्य बहुविरी समास.
यामध्ये बघा बहुव्रीही समासाचे पहिले पद कसे असते, अ, अन, न, नी असे नकारदर्शक असेल तर त्यास नय्य बहुव्रीही समास असे म्हणतात. ठीक आहे. अव्यय नाही व्यय ज्याला तो, अनंत नाही अंत ज्याला ते, निर्धन गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो, नासुख नासुख नाही सुख ज्याला ते, नाक नाही अक अक म्हणजे दुःख त्याला ते, अनागत नाही आगत ज्याला ते, त्यानंतर अखंड नाही अखंड ज्याला असे ते. ठीक आहे. अनियमित 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 नाही असे ते, नियमित नाही असे ते, अज्ञ ज्याला ज्ञान नाही असा तो, अस्पृश्य ज्याला स्पर्श करणे नाही असे ते. आणि हे सगळे नय्य बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. मित्रांनो ध्यानामध्ये ठेवा, पाठ करून ठेवा. निर्दोष निघून गेलेला आहे दोष ज्याला असे ते, हे निर्दोष नाही तर हे निर्दोष आहे. ठीक आहे, निर्दोष. त्यानंतर निदुःख ज्याला दुःख नाही असा तो, अकर्मक नाही कर्म ज्याला असे ते, अनादि नाही आदि ज्याला तो, त्यानंतर निर्बल गेले आहे बल ज्याच्यापासून असा तो, नास्तिक नाही आस्तिक असा तो. अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला कशाची, नय्य बहुव्रीही समासाचे अभ्यासता येतात. त्यानंतर सहबहुव्रीही हा तिसरा 3 नंबरचा प्रकार आपण बहुव्रीही समासाचा अभ्यासत आहोत. ठीक आहे. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद हे सह किंवा सु अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचं कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात. ठीक आहे. सादर आदराने सहित असा तो, सफल फलाने सहित असे ते, सवर्ण वर्णांसह असा तो, सहपरिवार परिवारासहित असा तो, सबल बलाने सहित असा तो. ठीक आहे. या ठिकाणी सह 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 स स स चा उच्चार झालेला आहे. मग काय आहे, सहबहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. त्यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रादि बहुव्रीही समास. ठीक आहे. प्रादि बहुव्रीही समास या ठिकाणी आपण पाहू. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, अनु, दु, नि असे उपसर्गाने युक्त असते त्यास प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात. सुमंगल बघा, पवित्र आहे असे ते, दुर्गुण गुणांपासून दूर असलेला, प्रबल अधिक बलवान, विख्यात विशेष ख्याती असलेला, निर्घृण निघून गेली आहे घृणा ज्यामधून असा तो. ठीक आहे. ही सर्व प्रादि बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. प्रादि या ठिकाणी प्रादि म्हणजे प्रथम आलेली पद असतात. ठीक आहे. या दु, प्र, वि, नि हे जी आहेत सर्व काय प्रादि बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. आणि यासह आपला हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट होतो, पूर्ण होतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि काही प्रॉब्लेम असेल काही तर ते कमेंट मध्ये मला सांगा. बिलकुल तुमच्या प्रत्येक कमेंटचं मी स्वागत करतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.